विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं देशी गायींबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे। देशी गायीला सरकारनं आता राज्यमाता गोमातेचा दर्जा घोषित केलेला आहे आणि या संबंधी शासकीय अध्यादेश नुकताच जारी देखील करण्यात आला। या घोषणेचं हिंदू संघटनांनी स्वागतच केलंय। महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असेल। शिवाय नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना देशी गायींपोटी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे आणि या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती देखील असेल। गोसेवा आयोगाची रजिस्टर्ड संस्था आहे गोशाला, त्यांच्यामध्ये देशी गायासाठी प्रतिदिवस 30 रुपयाचा असा सहायता अनुदान चारासाठी देण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने केलेला आहे। आणि त्याशिवाय आम्ही जे ITIच्या नामासाठी लोकांच्याकडून त्यांची सूचना मागितली होती त्याप्रमाणे आज 26 ITIचे नवीन नाम दिलेले आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।